हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग. तर पुढे पाहूया मी काय बनवते. मैं कर मैं दाखवते मैं बना रही हूँ सैंडविच। हेल्दी है और चलाओ काम है। जिसको इंस्टेंट भूख लगती है उसके लिए अच्छा है ये सैंडविच। हिंदी काम बोलायला मराठीमध्ये येतो माझ्या ब्लॉग. जाऊ दे केला. ब्रेड घेतलेले आहेत. इन्स्टंट भूक लागते ज्यांना माझ्यासारखी भूकड असते त्यांच्यासाठी ब्रेड घ्यायचे. फर्स्ट आहे ना, ही आमच्या घरची बनलेली चटणी आहे टमाट्याची. तर हे बघा, ही आहे टमाट्याची चटणी. ज्यांना कोणाला रेसिपी पाहिजे असेल कोणी मागू नका, ही आमची सिक्रेट आहे. हे लावूया आपण थोडं थोडं. त्याच्यात खूप जास्त पडले कारण ही थोडी स्पायसी आंबट मस्त अशी चटणी आहे. त्याच्यात लोंग मिरे पण आहे तर ते मी काढून टाकणार आहे. बघा, जसं की हे असे साईडला काढून टाकणार आहे. त्याला आपण स्प्रेड करून घेऊया. हे बघा, लोंग मिरे पाहिजे तर ज्याच्यात जास्त झाले ते काढून इकडे स्प्रेड करूया. हे असे सॉरी हे टाकायचं होतं. हे अशी आमची चटणी लांब झालेली आहे. आता हे टाकणार आहे मी कांदा. तर मम्मीला कमी कांदा लागतो त्याच्यामुळे मी माझं टाकून घेते इथे कांदा, आणि मम्मीला हे पतले पतले कांदा. शेट थोडं सांभाळून टाका, माझ्यासारखं करू नका. हेल्दी राहते हे सगळं. कच्चं कच्चं खाल्लं आपली बीपी कंट्रोल राहते कांद्यानं. मी पत्तागोबी घेतली नाही, माझ्या मम्मीला ॲलर्जी आहे पत्तागोबीची. तर ही माझ्या मम्मीला धनिया खूप हेल्दी आहे त्याच्यामुळे मी हे धनिया टाकते. आपल्याला कोथिंबीर म्हणतात आपल्या इथे, कोथिंबीर टाकून देतात. दांड्या पण टाकून घ्या म्हणजे कसं त्याचं पूर्ण न्यूट्रिशन आपल्या शरीरात जाईल. माझ्या मम्मीसाठी खूप फायदेशीर आहे. आणि मग लास्टला टमॅटो थोडेच घेतलेत मी, कारण की आपण टमॅटो सॉस घेतलेला आहे आपल्या घरची चटणी. आणि त्याच्यावरून एक एक स्लाइस हे लावून टाकायची. मी वरून चटणी लावलेली नाही डबल, कारण की हीच चटणी बस होते. ओके फ्रेंड्स, ये ना आम्ही सिंगल सिंगल खाऊया, याच्यावर ब्रेड नाही लावले. आणि हे झाले माझे सँडविच तयार. हे माझे कांदा आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. हेल्दी